हाय मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहोत शॉपिंगसाठी. गावी जायचं आहे लग्नाला म्हणून चाललो आहोत आपण बच्चे कंपनीला कपडे घ्यायला. नवरोबांनी तर गाडी एकदम अशी टकाटकच करून टाकली होती, बघू शकता तुम्ही. एकदम स्क्रीन ब्रीन लावून गाडी अशी टकार करून ठेवली होती. आणि मग आम्ही निघलो होतो पनवेलला. तर नवरोबांनी आपल्याला पण ऑफर दिली, जे घ्यायचे ते घेऊन टाको. मग गेलो आम्ही एक किड्स वेअरमध्ये. यायला हे मुक्या पाहुण्याने आमचं लगेचच स्वागत केलं. यांचं स्वागत करून पोस्टर पीसच घेऊन टाकावं मी म्हटलं. गेलो आम्ही आतमध्ये. संचिताला ड्रेस चूज करत होतो. संचिताने सगळं दुकान उलटा पालटा केला. मी तिला सांगून ठेवलं होतं, दुकानात गेली कपडे चूज नाही केले ना, दुसरा दुकानात घेऊन कपडेच नाही घेणार. मग फायनली हा गरारा चूज केला आणि मग आम्हीच हा फायनल करून गेलो रुद्राला कपडे बघायला. रुद्राला कपडे घ्यायला गेलो. मिनी रुद्रासाठी मस्त हा ब्लॅक कलरचा 3 पीस चूज केला होता, पण तो भाई बोलला नाही, मला हे नाही पाहिजे, मी माझ्या मर्जीनेच कपडे घेईन. आपण आपल्या काळात आपल्या पप्पांनी घेतलेले कपडे गपचूप घालत होता, पण आत्ताची मुलं अशी नाही. हा 4च वर्षाचा भाई पण खूप डेंजर आहे. बोलला नाही, मी माझ्या मर्जीनेच कपडे घेणार आहे. मी बोलला ठीक आहे, तुझ्या मर्जीनेच घे. मग फायनली त्याने हा ड्रेस चूज केला. छानच होता तसा, पण त्याची चॉईस काही बेकार नव्हती. मग आपण सर्व आपली शॉपिंग झाल्यानंतर बिल वगैरे पेमेंट वगैरे केलं आणि आपलं पार्सल घेऊन निघलेलं आहोत. आता आपल्याला जायचं आहे, मस्त चप्पल घ्यायची आहे. माझी चप्पल कुत्र्याने नेली का माणसाने नेली मला माहीत नाही. माझी चप्पल एक गायब झाली म्हणून मला एक चप्पल घ्यायची होती, पण 7-8 दुकानं भरून मला काही चप्पल भेटत नव्हती. फायनली मी नाही आवडली तरी चूज करून घेऊन टाकली. मग आम्ही निघलो घराच्या दिशेने निघल्यावर आपल्याला थोडंसं पुढं आल्यानंतर दिसलं आपल्या राजांचा पुतळा दिसला. मग काही विषय आहे का, तिथे लगेचच मी खाली उतरूनच नवरोबांना सांगितलं गाडी थोडी साईडला लावा, मला इथली शूटिंग घ्यायची. मस्त मी तिथं गाडीतून उतरून मस्त शूटिंग वगैरे घेऊनच टाकली. भाऊ आपल्या महाराजांचा पुतळा आहे म्हटल्यावर एकदम असा कडक, खरंच खूप कडक होता. आणि महाराजांचे मावळे पण एकदम असे कडकच उभे राहिले होते बाबा. महाराजांचे मावळे पण खूप त्यावेळेसचे प्रामाणिक होते. महाराजांची एकदम अशी कडक रक्षा करायचे प्रामाणिकपणाने. आत्ताचे मित्र पण गळ्यात हात घालतात, त्यांना पाठीत खंजीर खुपसवतात, तसे नव्हते. तर मग मस्त आपण इकडची शूटिंग वगैरे घेतच होतो. तर रुद्रा इकडून लगेच कडाडलाच. बोलला पप्पा भूक लागली मला. मी तर इकडं शूटिंग काढत बसले. त्यांना म्हणलं जावा तुम्ही, ऑर्डर वगैरे द्यायची खायची तोपर्यंत मी येते. मी आपली मस्त इकडं सेल्फी काढत बसले. मी मस्त सेल्फी काढले ना, आम्ही निघलो बाबा इकडं. गेलो आम्ही, एक आम्हाला तिकडं भेटलं पावभाजी सेंटर. मग तिथं मस्त पावभाजीची ऑर्डर दिली. मस्त आपण पावभाजी ताव मारला, निघलो आपण घराच्या दिशेनं. निघलो तर बच्ची कंपनी लगेच बोलले कार्टनच लावा. फायनली निघलो आम्ही घरी. थँक्यू गाईड्स, प्लीज सबस्क्राईब अँड लाईक.